श्री सरस्वती नमः। श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। समचरण सरोजं साम्रनीलाभुदाभम् जगन्निहितपाणिमण्डनमण्डनाना तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जने सदैधवलहास्यं श्रीविठ्ठलं चिन्तयामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सीतानाथ समारंभा श्रीरामाय मध्यमा अस्मदाचार्य पर्यन्ता वन्दे गुरु परंपरा। यदक्षरं मणाख्येयं मानन्दं अजमौवेयम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतम् आश्रये। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे आदिकरण। तेची वंदू श्रीचरण ते सद्गुरूचे नमस्कार।
सर्वांनी आपला वारकरी संप्रदायाचा जो बीज मंत्र आहे रामकृष्ण हरी त्याचं 1-2 मिनिटं स्मरण करायचं आणि आपल्या कथेला आरंभ करायचा. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरे, 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 हरि बोल. जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम टाळे वाजवून म्हणायचं सर्वांनी. जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम कृष्ण हरे. हरि बोल. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण बोला हरे, भजन बोला, जय सर्व जय माई बाप बोला, जय राम हो. कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. खाली धरा. श्री विष्णुदत्त महाराज प्रतिष्ठान वृंदावन आश्रम शहापूर आयोजित श्री ज्ञानेश्वरी भावकथा अखंड हरिनाम सप्ताह अंतर्गत
या कथेला, या आश्रमाला जे अधिष्ठान आहेत, परमपूज्य ब्रह्मलीन गुरुवर्य ब्रह्मलीन विष्णुदत्त महाराज, परमपूज्य आदरणीय गुरुवर्य ब्रह्मलीन श्री दत्त दिगंबर महाराज, आणि ज्यांच्या निमित्ताने ही कथा होते हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन श्री दत्त दिगंबर महाराज यांचं 9वं पुण्यस्मरण. हे सर्व महात्म्यांच्या स्मरणानिमित्त आपण ही कथा आयोजित केलेली आहेत. त्यांच्या स्मरणानिमित्त तर आहेच आहेत, पण त्यांच्या उपस्थितीमध्ये पण आहेत. परमपूज्य बालयोगी बालब्रह्मचारी गुरुवर्य शिवदत्त महाराज. कालच सांगून गेलो, गावाचं भाग्य, पंचक्रोशीचं भाग्य. आणि मला तर इथं आल्यानंतर असं झालं का तुमचा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा साधू महात्म्यांची खाणच आहेत की काय. कारण एक 8 दिवसापूर्वी काशीमध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव निघालं. 50 दिवस वेदाच्या मंत्राचं पठण चालू होतं. किती मंत्र होते ते न पाहता म्हणायचे. म्हणून कदाचित आपल्या जिल्ह्याचं वैभव अशा महात्म्यांच्यामुळं जिल्ह्याचं, राज्याचं, देशाचं टिकून आहेत. म्हणून तुम्हा सर्व भाविकांना नमन करून, उपस्थित आमचे गुणीजन या सर्वांना नमन करून, हरिभक्तीपरायण स्वामीजींना नमन करून आज आपण कथेला खऱ्या अर्थाने प्रारंभ करतोय. ज्या ग्रंथाचं आपल्याला चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे, श्रवण करायचं आहे, थोडासा काल त्याला स्पर्श करून गेलो आपण. थोडासा स्पर्श केला का त्याचं उगम कुठून आहेत. काही गोष्टींचा उगम पाहू नये बरं. असं म्हटलं जातं, नदीचं मूळ साधूचं कुळ कधी विचारू नये. त्या विचारात पडू पण नाही. पण ग्रंथ जो आपण चिंतन करणार आहोत 7 दिवस, त्याचं मूळ तर बघितलं पाहिजे ना. म्हणून काल आपण एक छोटीशी कथा ऐकली भगवान शंकराची आणि पार्वती मातेची. आणि याला आधार आहेत बरं का. या वारकरी संप्रदायामध्ये आलेल्या तत्वज्ञानाचा आधार भगवान शंकर आहेत. आणि त्याचा उल्लेख याच ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. त्या ओव्या मी काढलेल्या आहेत. माऊली म्हणतात, ते त हरो म्हणे निजे. काय म्हणतात? ते त हरो म्हणे निजे, देवे जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. काल आपण कथेमध्ये ऐकलं ना, पार्वती माता भगवान शंकराला विचारते, एवढे ध्यान करतात कशाचं. म्हटलं ते तत्वचिंतन तुला नाही कळणार. भगवद्गीतेचं चिंतन करतो मी. म्हटले रोज उठून तेच. मग भगवान महादेव या ओवीच्या माध्यमातून पार्वती मातेला सांगतात, देवी ऐक, या त्रैलोक्यामध्ये जर सर्वात सुंदर स्त्री कोण असेल तर ती पार्वती माता आहे. भगवान शंकर सांगतात, पार्वती तुझ्याकडं पाहिल्यानंतर जसं रोज नवीन रूप तुझं दिसतं ना, नवनाविन्य सौंदर्य दिसतं, थोडा बेस द्यायला, तसं हे गीता तत्व आहेत. रोज तुम्ही वाचा, रोज तुम्ही चिंतन करा, तोच श्लोक वाचा आज आणि तोच श्लोक वाचा उद्या. रोज नाविन्यपूर्ण चिंतन आपल्याला ते गीतेमध्ये मिळतंय. म्हणून असा हा ग्रंथ आज आपण प्रारंभ करतोय.
प्रारंभ करायच्या अगोदर काही नियम सांगायचे राहून गेले. कथेमध्ये विक्षेप चालत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कथेमध्ये जर भजन आलं, मुखाने नामचिंतन आणि हाताने टाळी वाजवा. का टाळी वाजवा? तुकाराम महाराज म्हणतायत, आपण संसारी माणसं आहोत. संसार करत असताना अज्ञात पाप घडतात आपल्याकडून, जाणीवपूर्वक नाही. जाणीवपूर्वक पापांना प्रायश्चित्त वेगळं आहे, पण जे अज्ञात पाप घडतात ना, अज्ञात, मुंगीवर पाय पडेल, किड्या माकुड्यावरती पाय पडतो, खोटं बोललं जातं, एखाद्याच्या मनाला टोचल असं बोललं जातं, ही पाप आपला आश्रय करून राहतात. मग ती पाप जर घालवायची असेल ना, तर तुकाराम महाराज म्हणतात, कथेमध्ये टाळी वाजवा. कीर्तनात टाळी होय पातकांचे भोळे, होय पातकांचे होळे, होय पातकांचे होळे. कीर्तनात टाळे होय पातकांचे होळे, होय पातकांचे होळे, होय पातकांचे होळे. कीर्तनात टाळी होय पातकांचे होळे, कीर्तनात टाळे होय पातकांचे होळे. कीर्तनात टाळी होय पातकांचे होळे, होय पातकांचे होळे, होय पातकांचे होळे. कीर्तनात टाळे होय पातकांचे होळे, होय पातकांचे होळे, होय पातकांचे होळे. कीर्तनामध्ये आणि कथेमध्ये जर टाळी वाजवली, पातक म्हणजे पाप जातात बर का. तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, गेली का कोणाची? आजपर्यंत गेली का? का नुसतंच सांगता तुम्ही? मग महाराज म्हणतात, ऐका, वाल्या कोळी पातकी भूमंडळी. काय उदाहरण दिलं? वाल्या कोळी पातकी भूमंडळी, तेने राम नामे वाजविली टाळी, आणि त्याच्या झाली पातकाची होळी. पातकाची होळी होते. आता इथपर्यंत तुम्हाला सांगितलं, पण टाळीचा महिमा आहेत. एक जाता जाता एक छोटस दृष्टांत सांगतो. पंढरपुरामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. नामदेव महाराजांनी सांगितलंय, बघा आता भावार्थ संपलेला आहे, सगळ्यांनी हात वर करा आणि टाळी वाजवा. तुम्ही नका करू, तुम्ही सगळ्यांनी हात वर केले बरं का. त्या वाळवंटातल्या वारकऱ्यांनी हात वर केले, टाळी वाजवू लागली. सर्वजण टाळी वाजवतात, पण त्या वारकऱ्यांमध्ये एक वारकरी असा होता का त्याला हातच नव्हते. त्या वारकऱ्याचं नाव गोरोबा. शपथ मोडल्यामुळे हात तोडून घेतलेले होते. तसेच थोटे हात वर केले गोरोबांनी, एकावर एक आदळू लागले. परिणाम आहे का? परिणाम. गोरा थोटा भजन करी. परिणाम काय? गोरा थोटा भजन करी आणि कर फुटले वरच्यावरी. गोरोबा काकांना हात नव्हते, असे हात होते, आणि कीर्तनामध्ये टाळी वाजवण्याचा परिणाम हात असे होते. इकडं पहा. आणि टाळी वाजवल्यानंतर कसे झाले? असे झाले. आणि तुम्हाला आता असे, जर टाळी वाजवली नाही, जर असे झाले, तर जबाबदारी माझी नाही बरं. कारण देवाला असंही करता येतं, असंही करता येतं. कीर्तनामध्ये टाळी वाजवत चला, मुखाने नामस्मरण करत चला. कारण एवढी एकच जागा आहेत आपल्याला. घरी गेल्यानंतर नाही, घरी गेल्यानंतर नातू पंतू सगळं त्याच्यामध्ये माणूस गुंग होऊन जातो.
मग इथं आल्यानंतर आपल्याला इथलं पुण्य पूर्णचे पूर्ण पुण्य जर पदरात पाडायचं असेल तर श्रद्धापूर्वक श्रवण आणि प्रेमपूर्वक टाळीचं आणि देवाचं नामस्मरण करावं. ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ हा अलौकिक ग्रंथ आहेत. अमाप ग्रंथ आहेत जगतामध्ये, ग्रंथाची गणती नाही. अनेक विद्वानांनी ग्रंथ तयार केलेले आहेत, पण माझ्या आयुष्यातला नव्हे या जगतामध्ये जर विचारला ना अलौकिक ग्रंथ कोणता, तर ज्ञानेश्वरी ग्रंथाला तोड नाही. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथच नाही. खरंच फक्त वाचा तुम्ही. आमच्या जनाबाई सांगतात एकदा वाचा, एकदाच. आमचे एकनाथ महाराज म्हणतात वाचा पण भाव धरून वाचा. भव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरे, कृपा करी हरी तयावरे, कृपा करी हरी तयावरे. स्वमुखी आपण सांगेतो श्री विष्णू, स्वमुखी आपण सांगेतो श्री विष्णू, स्वमुखी आपण सांगेतो श्री विष्णू. कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी. सुमुखी आपण सांगितो श्री विष्णू, सुमुखी आपण सांगितो श्री विष्णू,